जगातील एकमेव राजे की ज्यांनी स्वतःसाठी एकही राजवाडा महल नाही बांधला ते राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज। आणि आपण आता जे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बघितले ते या कलावंतीन दुर्गावरील सह्याद्रीच्या दागिन्यांपैकी एक दागिना म्हणजेच कलावंतीन दुर्ग। दुर्ग, गड, किल्ला असे जरी आपण म्हणत असलो तरीसुद्धा हा एक सुळकाच आहे। सह्याद्री नेहमीच कुठला न कुठला थरारक अनुभव देतोच, पण त्यातही काही किल्ले असे आहेत की जे ओळखले जातात त्यांच्या रोमांचकारक अनुभवासाठी। कलावंतींच्या किल्ल्यावर आज आपण पोहोचलोय आणि हा ट्रेक या ठिकाणी संपन्न करत आहोत। जय शिवराय। जय शिवराय। चला तर आज आपण जात आहोत एका किल्ल्यावरती। त्या किल्ल्याचं त्या दुर्गचं नाव आहे कलावंतीन दुर्ग। कलावंतीन दुर्ग खूप अवघड आहे। येथील पायऱ्या चढणे खूप अवघड आहे असे आपण नेहमीच यूट्यूबला बघत असतो, पण मित्रांनो तसे नाही। यूट्यूबला दिसणारे व्हिडिओ हे ड्रोनच्या सहाय्याने घेतलेले असतात, तर काही सेल्फी स्टिक खाली घेतलेले असतात। त्यामुळे प्रत्यक्षात तिथे गेल्यावरच समजते की कलावंतीन दुर्ग ट्रेक करणे किती सोपे आहे। दृश्य बघून हा किल्ला खूप अवघड आहे, पण तसं नाही मित्रांनो। प्रत्यक्ष तिथे गेल्यावरच समजतं की काही किल्ले किती सोपे आहेत ट्रेकिंग करण्यासाठी। ठाणे जिल्ह्यातील वासिंदमधून पहाटे 4 वाजता 4 व्हीलर घेऊन आम्ही निघालो। 7:30 वाजता आम्ही गाडी पार्किंग करतात त्या ठिकाणी पोहोचलो। सकाळी सकाळी नाश्ता केला, वडापाव, कांदा पोहे खाल्ले आणि लगेचच पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली। अभेद्य अशा या प्रसिद्ध अशा या किल्ल्यावर म्हणजेच कलावंतीन दुर्गवर आज आपण या ठिकाणी ही मोहीम आखलेली आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज के जय। जय भवानी। जय शिवाजी। कलावंतीन दुर्गच्या पायथ्याशी पोहोचण्या अगोदर असाच कच्चा रस्ता तुम्हाला लागेल। कुठे पायवाट, कुठे कच्चा रस्ता पार करत करत तुम्हाला या दुर्गाच्या पायथ्याशी पोहोचायचे आहे। जो आपण कच्चा रस्ता बघितला त्याच रस्त्याने देखील आपण पुढे पुढे जाऊ शकतो, परंतु ट्रेकिंग करायला आल्यावर म्हटल्यावर असंच थोडं शॉर्टकट, थोडी पायवाट, थोडी चढ असं करत करत आम्ही आमचा प्रवास सुरूच ठेवला। मनमोहक, सुंदर, अतिसुंदर निसर्गाचा आस्वाद घेत घेत आम्ही आमचा प्रवास कलावंतीन दुर्गाकडे चालूच ठेवला होता। Sorry, it's DJ. You can get some. आता आम्ही चाललोय तो एक शॉर्टकट आहे। तुम्ही सुरुवातीला दाखवलेल्या
कच्च्या रस्त्याने देखील पुढे पुढे जाऊ शकता. निसर्ग रम्य सुंदर परिसरातून आमचा प्रवास मात्र चालूच आहे. अतिशय सुंदर मनमोहक दृश्य जर दिसली तर लगेच तिथे थांबायचं, तिथे फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे आणि प्रवास आपला चालू ठेवायचा. थोडे पुढे गेल्यावर या ठिकाणी आम्ही थांबलो. घे हनुमंता वंदन ही बाळांचे घे हनुमंता, बाळ तुझे चढती गड तू न करी चिंता, बाळ तुझे चढती गड तू न करी चिंता, वंदन हे बाळांचे घे हनुमंता, वंदन हे बाळांचे घे हनुमंता, बाळ तुझे चढती गड तू न करी चिंता, बाळ तुझे गड चढती गड तू न करी चिंता. जय भवानी, जय भवानी. इतक्या उंचावर आल्यावर इथे एक गाव वसलेले दिसले आणि जीवनातील संघर्ष काय आहे हे कळाले. आपल्यापेक्षाही खडतर जीवन लोक जगत आहेत हे बघायला मिळाले. इथे गावात राहणाऱ्या लोकांच्या संघर्षाला सलाम, इथल्या लोकांच्या जिद्दीला नमस्कार, इथल्या लोकांच्या रोजच्या जीवन जगत असलेल्या कष्टाला साष्टांग दंडवत. याच गावातून आपल्याला रस्ता काढायचा आहे. थोडे पुढे आले की इथून थोडे पुढे आले की तुम्हाला इथे उजवी साईड आणि डावी साईड असं दिसेल. हा जो बोर्ड दिसतो आहे या बोर्डच्या डाव्या बाजूने गेले तर कलावंती दुर्ग लागेल आणि उजव्या बाजूने गेले तर तुम्हाला प्रबळगड लागेल. आम्ही कलावंतींना पहिले जाण्याचं ठरवलं होतं, म्हणून बरोबर हा जो बोर्ड लागलेला आहे हॉटेलचा, त्या हॉटेलच्या बोर्डच्या डाव्या बाजूने गेलो आणि येथूनच आपल्याला हा जो रस्ता दिसतोय, ही जी वाट दिसते तिथूनच पुढे पुढे जायचे म्हणजे तुम्ही कलावंती दुर्गकडे जाल. त्या गावातून आम्ही बाहेर पडलो. कलावंती दुर्गावर चढण्याचा अनुभव घेण्याच्या अगोदरच एक थरारक अनुभव आम्ही घेतला. ते कलावंती दुर्गच्या पायथ्याच्या थोडं मागे असणाऱ्या गुहेत. येथे आम्हाला एक गुहा लागली आणि त्या गुहेत आम्ही आत प्रवेश केला. चॅलेंजरचा विजय असो. जय हो. आहे बागेत तिकडून जायचं नाही तिथपर्यंत. नाही असीम चॅलेंजर्स ट्रॅकर्स आज या कलावंती मध्ये या ठिकाणी असलेल्या गुहेच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. चला, आमचे सुभाष पाटील सर पुढच्या बाजूने चाललेत. आणि या ठिकाणी थोडंसं टर्न होऊया या ट्विस्टमध्ये आतमध्ये काय आहे. अजून एक टर्न आपल्याला ते दिसतोय. भारत पोस्टे सर आणि आमचे मोरके सुभाष पाटील सर
पाटील सर चेहरा दाखवा पाटील सर. आले आले. इकडे दाखवा बरं टॉर्च. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी, जय भवानी. अरे तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? हर हर त्या सरांकडे दिला ना. या ठिकाणी आज पोहोचलेला आहे आणि एक नवीन गुफा आम्हाला पाहायला मिळाली. हा आनंद आम्ही आज अख्ख्या जगाला शेअर करणार आहोत. कलावंती दुर्गाच्या खाली असलेल्या पायथ्याशी असलेल्या या आतमध्ये जवळजवळ 25 ते 30 फूट खोल आम्ही आता आतमध्ये आलेलो आहोत घेतले आणि आतमध्ये आल्यानंतर पाहतो तो काय 25 ते 30 फूट असलेली ही गुहा आपल्याला पाहायला मिळते. जय शिवराय, जय शिवराय. वाशिम चॅलेंजर्स ट्रेकर्स की जय. वाशिम चॅलेंजर्स ट्रेकर्स की जय. वाशिम चॅलेंजर्स ट्रेकरचा जय सो. वाशिम चॅलेंजर्स ट्रेकरचा जय सो. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ. जय शिवराय. आणि आपण पाटील सरांचा जय सो. पाटील या सरांचा ठिकाणी आल्यावर आपण बघू शकतो की आपल्याला बाहेरून जर बघितलं तर असं वाटेल की आपण आज जाऊच शकत नाही. पण जर मित्रांनो तुम्ही काय जरा हिंमत दाखवली तर आपल्याला इथं वाटतं की इथे रस्ता संपेल, परंतु तसं नाही आहे. पूर्ण असा रस्ता काढत चला काढत बाहेर, चला बाहेर. आपण या रस्त्याने येऊ शकतो. हा गोरा सर हा? तिकडे टोकावर चला तिकडनं मग शूटिंग घ्या. एक मिनिट येऊ नका, थांबा थांबा आता येऊ नका. थांबा, येऊ नका, थोडा वेळ थांबा. आणि आपण बघू शकतो आमचे स्टेसर तुम्ही असं मोबाईल घेऊन जा असं. एकदम कोणतीच घाई न करता तुम्हाला जसं जमेल तसं त्या पावलांनी आपण या गुहेमध्ये बाहेर पडण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोणतीही भीती न बाळगता, मनामध्ये कोणताही संकोच न ठेवता या गुहेमध्ये तुम्ही इझिली आतमध्ये जाऊ शकता आणि बाहेर येऊ शकता. जय शिवाजी. जय शिवाजी. जय शिवाजी. वाव. गुहेतून बाहेर पडलो आणि थोडे पुढे गेले की लगेचच पायथा सुरू होतोय
तो कलावंतीन दुर्गाचा. प्रत्येक लहान ध्येयाच्या दिशेने टाकलेले एक छोटे पाऊल मोठे ध्येय साध्य करते. जेव्हा ध्येय स्पष्ट असते तेव्हा डोंगर देखील मातीच्या ढिगारासारखे दिसतात. असेच ध्येय समोर ठेवून आम्ही या कलावंतीन दुर्गला ट्रेकिंग करायला सुरुवात केली. यूट्यूबवरील व्हिडिओ बघून आमच्या मनात देखील थोडीशी शंका होती, थोडी भीती होती की कसा असेल कलावंतीन दुर्ग, कशा पायऱ्या चढता येतील कलावंतीन दुर्गाच्या. कारण जेव्हा व्हिडिओ बघायचो तेव्हा प्रत्येकजण असंच बनायचा त्या व्हिडिओमध्ये की महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ला. महाराष्ट्रातील 3 अवघड किल्ल्यांपैकी एक अवघड किल्ला म्हणजेच कलावंतीन दुर्ग. पण मित्रांनो, खरे सांगतो, इथे गेल्यावर समजलं की कलावंतीन दुर्ग ट्रेकिंग करायला खरंच अवघड नाही, अजिबात अवघड नाही. मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता, मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. चलो जा शुरू. इथे पुढे पायऱ्यांवर बस. पुढं वरती थोडा. हा, त्याच्यावरती. हा, बैठो उधर. जवळजवळ या ठिकाणी माथ्यावर आम्ही पोचलोच आहोत. आता जर असं मागे इथे दोरखंडाचा आधार घेऊन किंवा दोरखंड जरी नसेल तरी थोडीशी काळजी घेऊन आपण त्या माथ्यावरती सहजरित्या पोचू शकतो. माथ्यावर पोचल्यानंतर भव्य दिव्य असं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपल्याला बघायला मिळते आणि खरोखरच इथे असणारं सुंदर दृश्य मनाला पूर्ण मोहून टाकते. आणि सुंदरतेने नटलेला
हा कलावंतीन दुर्ग इथून माथ्यावरून बघण्याची जी मजा, जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे. आज या ठिकाणी वाशिम चॅलेंजर्स ट्रेकर्स ठरवून एक कलावंतीन दुर्गचा ट्रेक फत्ते करण्यासाठी निघाली वाशिंदवरनं. आणि आज अवघ्या 10:30 वाजलेत आणि या 10:30 वाजता आपण या कलावंतीन दुर्गच्या या माथ्यावर पोहोचलेले आहोत. अगदी सुंदर असा हा किल्ला, या ठिकाणी पायऱ्यांसाठी फेमस असलेला, जगामधील अनेक किल्ल्यांमध्ये कठीण असले किल्ले म्हणून त्याचं गणना केली जाते, अशा या कलावंतींच्या किल्ल्यावर आज आपण पोहोचलोय आणि हा ट्रेक या ठिकाणी संपन्न करत आहोत. जय शिवराय. कलावंतीन दुर्ग पूर्ण सर करून झालेला आहे आणि आम्ही परतीच्या मार्गाला आता लागलेलो आहोत. परतीच्या मार्गात देखील पायऱ्या कशा हळूवार उतरायच्या, कसं अलगद पाऊल टाकायचं आणि पायथ्याशी पोहोचायचं ते बघूया. ज्या पायऱ्यांनी आम्ही या किल्ल्यावरती आलो त्याच पायऱ्यांनी परत आपल्याला खाली जायचे आहे. हळूवार अलगद पाऊल टाकायचं आणि एक एक पायरी हळूवारपणे आपल्याला उतरायची आहे. काहीच घाई न करता आपण खाली जाणार आहोत. पायऱ्याची जी रुंदी आहे ती खूप आहे, त्यामुळे आपण अगदी सहजरित्या खाली उतरू शकतो. वरून कॅमेरा पकडलेला आहे, त्यामुळे सरळ जरी पायऱ्या दिसत असल्या तरी त्या एवढ्या सरळ नाहीत. सहजरित्या आपण त्या उतरू शकतो. खबरदारी, काळजी थोडी घ्यावी लागेल. अवघड पॅच चला मानतात यूट्यूबला फक्त, का प्रत्यक्षात नाही. प्रत्यक्षात जर इथं आपण आलो तर अत्यंत सोपा असा हा ट्रॅक आहे. पावसाळ्यात थोडीशी काळजी घ्यावी लागत असेल, कारण पावसाळ्यात या पायऱ्या ते कदाचित थोडा चिकटपणा असेल त्या पायऱ्यांना, म्हणून आपले पाय अलगद टाकायचे या ठिकाणी. आणि यूट्यूबला जेवढा आपण बघतो व्हिडिओ तेवढा अवघड ट्रेक नाहीसा. त्या व्हिडिओमध्ये आपण बघतो की धावताना आपल्याला दाखवलेलं आहे. तरी गेले आपण या पायऱ्या ट्रॅक्स करत आपण या ठिकाणी जाऊ शकतो. फक्त जरासं जी आपली पावलं आहेत ती पावलं आपल्याला अलगद टाकावी लागतील. बघा, खूप मोठा स्पेस आहे दोन्ही साईडला. त्या स्पेसचा पूर्ण वापर करत आपण कलावंतीन दुर्गच्या पायथ्याकडे आता आम्ही चाललेलो आहोत. मित्रांनो, जर यूट्यूबचे व्हिडिओ बघूनच आम्ही घाबरलो असतो, इथंपर्यंत आलोच नसतो, तर कदाचित आमच्या जीवनातील ट्रेकिंग करणे, कलावंतीन दुर्ग हे राहूनच गेले असते. परंतु प्रत्यक्षात इथे आल्यावरच समजले की जेवढे सांगतात खूप अवघड किल्ला आहे, पण ट्रेकिंगसाठी नक्कीच अवघड नाही. खरोखरच जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला, त्या वेळात वेळ काढून या आणि एकदा कलावंतीन दुर्गला भेट द्या. येथील सुंदरतेने नटलेला परिसर, येथील कातळात खडकामध्ये कोरलेल्या पायऱ्यांचा अनुभव नक्कीच घ्या. मनाला खूप आनंद वाटेल. जय शिवराय. येथूनच आजच म्हणजेच 5 जानेवारी 2025लाच आम्हाला प्रबळगडाकडे जायचं आहे. कलावंतीन दुर्गच्या पायथ्याशी पोहोचले की तेथूनच सरळ वाट जाते ती प्रबळगडाकडे. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रबळगड. तोपर्यंत बाय बाय.